नमस्कार माऊली. आयुष्यामध्ये स्थैर्य यायला लागलं की आपल्याला असं वाटतं की आपलं जीवन आता सुकर झालं, आपल्याला सगळं काही प्राप्त झालं. परंतु माऊली, आपल्याला हे जाणवत नाही की मनुष्याला जर आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर सतत अस्थिर राहणं आवश्यक आहे माऊली. याचा अर्थ मनशांती नसावी असा बिलकुल नाही, पण एक निरीक्षण आहे की जितकी तीक्ष्ण परिस्थिती तुमची परीक्षा बघत असते तितके तुम्ही अधिक घडत जाता, नवनवीन संकटांचा सामना करू शकता आणि तुमच्या खडतर व्यक्तिमत्वाला उत्तम असे पैलू पडतात. कल्याणचंच उदाहरण घ्या. तो किती खडतर आव्हानांचा सामना करतोय. आता याच्यातून त्याला किती यश लाभतं, काय फळ प्राप्त होतं हे पाहणं फार रंजक ठरणार आहे. वज्रबाहू, 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 मित्र की तू काय झालं? किती दम लागलाय तुला? काय झालं? एवढी काय महत्वाची वार्ता आहे? बरं थांब थांब थांब, पाण्यात पाण्यात घे पाणी. बोल. खूप गंभीर आणि महत्वाची वार्ता आहे. गंभीर? काय झालंय आणि तू केवढा घामाघूम झालायस? राजा, आपल्या राजांचा मृत्यू झाला. काय? मृत्यू झाला? अरे किती दुर्दैवी घटना आहे ही. नीतीने आपल्या नशिबी हा दिवस का दाखवावा? अरे हे तर काहीच नाही. खरा मुद्दा हा आहे की एवढ्या नाजूक परिस्थितीत इतर राज्यातील राजांनी संधी साधू नये किंवा आक्रमण करू नये म्हणून नवीन राजाची नियुक्ती करायची आहे. नवीन राजा? ते देखील इतक्या तातडीनं? कसं शक्य आहे? आणि त्याशिवाय या महाराजांच्या मृतदेहाला अग्नी द्यायचं नाही असं ठरवलंय. अरे पण काय विचित्र परिस्थिती आहे ही. परंतु राजांना काहीच अपत्य नाही. मग सिंहासनावर बसणार तरी कोण? हो, म्हणून त्यासाठी राज्यातील तरुणांना राजघराण्याचं जे मंदिर आहे तिथं बोलवलंय. राजघराण्यातल्या कुलदैवताच्या दैवी संकेताने नवीन राजाची नियुक्ती करण्यात येणार आहे. अरे काय सांगतोयस? अशा प्रकारे कुठल्याच राजाची निवड झाली ना आतापर्यंत. हो, हा ऐतिहासिक क्षण आपण अनुभवत आहोत. म्हणूनच मी इथं आलो तुम्हाला बोलवायला. तुम्ही दोघं स्वतःला सिद्ध करा आणि पुढचा लढा द्या. छे, मला नाही तसे वाटत. आपण नक्कीच राजा पदासाठी योग्य नाहीये. मला जमलं असतं पण नाही, राहू दे आता. राजा नको. आणि असे असताना आपण तिथे जावे तरी कशाला? अरे तुमच्या क्षमता आहे का नाही ते तिथं गेल्यावर समजलंच की. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? हा बर, तो सोहळा बघायला तरी जाऊया का? हा, त्यासाठी तरी तयार आहात का? जाऊ की. हाय नाही, जाऊ. चला तर मग, लवकर उशीर होईल नाही तर आपल्याला. चला. आणि कल्याण भाऊजींना शोधण्यास आपण सहाय्य करू असे सांगूया. पिताश्री या ना. पिताश्री, आम्हास असे कळाले की तुम्ही आणि अरुंधती शोध मोहिमेस निघाला आहात आणि आम्हा दोघींचे आत्ताच ठरले की आम्ही तुमच्या सोबत येतो. काही आवश्यकता नाही. असे का म्हणत आहात पिताश्री? आम्हास देखील कल्याण भाऊजींची काळजी आहे. चांगलं ठाऊक आहे मला तुला किती आणि कोणाची काळजी असते ते. समजले. माझ्यावरील राग आहे म्हणून मला तुम्ही जाणून बुजून नेत नाही आहात ना. तुमचा राग सहन करेन मी. आणि तुम्हीच म्हणत होतात ना, एकापेक्षा दोन असतील तर शोधकार्य जलद होईल म्हणून. आता तुम्ही असा विचार करा ना, 2 पेक्षा 4 माणसं असतील तर शोधकार्य जलद होईल.
शिवाय तुमच्यावरील भार देखील कमी होईल. तुझे हे नाटकी बोलणे आणि चेहरा आता थांबव बघू. मी पुरता ओळखू नये तुला. अहो असं काय करताय? ती बिचारी एवढं सांगते आहे ना, तिचं काहीच मोल नाही का? आणि हे बघा, आम्ही दोघी आलो तर तुम्हाला सहाय्य होणार आहे ना. अहो कुठच्याही प्रकारचा तुम्हाला त्रास नाही देणार आम्ही. आमचे आम्ही पडून राहू. हो पिताश्री, बोला ना काहीतरी. अहो बघा ना, बसून बसून माझे गुडघे दुखायला लागले आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं की कल्याणची काळजी नाही आहे का मला? अहो रात्र रात्र मी झोपत नाही त्याच्यासाठी. अहो काही करा पण आम्हाला येऊ द्या. हो ठीक आहे, चला सगळ्यांनी. अहो काय झालं, काय कळेच ना, मला काय समजलंच नाही. राजे शांत व्हा, शांत व्हा. ऐका, आपल्या राज्यावर अतिशय गंभीर संकट ओढवले आहे. आपणा सर्वांना माहितच आहे, आपले आदरणीय वंदनीय महाराज दुर्धर आजाराने ग्रस्त होते. त्यांची प्राणज्योत मालवली आणि म्हणूनच नवीन महाराजांची नियुक्ती करणे, ते देखील तातडीने, हे आपल्या सर्वांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. आपल्या राज्याचा नवीन उत्तराधिकारी हा कोणी राजघराण्यातील नसून आपल्यापैकीच कोणीतरी एक असतील. आपल्यापैकी कसं काय? आणि त्या नवीन महाराजांची निवड राजकारभारातील कुशल मंडळी करतील. काय वाटतं, कोण होईल नवीन उत्तराधिकारी? काय कळायला मार्ग नाही. मी तर नाही होणार, पण कोण होईल काय सांगता येणार नाही. इच्छुक उमेदवारांनी हे जाणून घ्यावे की राजपद हे अतिशय दायित्वाचे पद आहे. संपूर्ण राज्याचे दायित्व सांभाळावे लागेल. प्रजाजनांची स्वतःचे कुटुंब समजून सेवा करावी लागेल. त्यासाठी तसे मन हवे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देवाचा जो कौल असेल, जो संकेत असेल, तो सर्वांना मान्य असेल. परंतु प्रधानजी, हे तर अचंबित करणारे आहे. ज्याची कौल पद्धतीने निवड होईल तो जर या पदासाठी पात्र नसेल तर? शांत व्हा, शांत व्हा. बरोबर बोलला तो. ऐका, शांत व्हा. हे शिवलिंग दैवी शिवलिंग आहे, ज्याच्यावर महाराजांची अपार श्रद्धा होती आणि महाराजांना त्याची तशी प्रचिती देखील आली होती. या शिवलिंगावर बेलपत्र ठेवलेलं आहे. जो कोणी दर्शन घेताना ते बेलपत्र शिवलिंगावरून खाली पडेल, त्या व्यक्तीस या राज्याचा नवीन उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात येईल आणि त्याला आपल्या राजसिंहासनावर बसवण्यात येईल. चला आपण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय आहे? किती अवधी निघून गेला, मध्यान्ह देखील उलटून गेली, अद्याप कसलाच निकाल नाही लागला. होय ना. अरे मला पण ती चिंता लागली, मुळात उत्सुकता लागली. अशा प्रकारे कुठला युवक निवड होऊन आपल्या राज्याचा राजा बनेल ही बघायचे मला. परंतु आपण जर असा विचार केला तर, की समजा कुणाच्याच पदरी दान पडलंच नाही तर? म्हणजे देवाचा कौल मिळाला नाही तर, बेलाचं पान खाली नाही पडलं तर
आपल्या राज्याला राजाच मिळणार नाही, मग आपल्या राज्यावर लय मोठं संकट येईल. ते तर होईलच, पण त्यासाठी आपल्या मंत्र्यांनी काय योजना राबवली आहे कुणाला माहितीये. ओम नमः शिवाय. काय झाला का प्रयत्न करून? काय झालं? कशाचं काय, किती आटोकाट प्रयत्न केले, मनोमनी देवाला प्रार्थना पण केली की बेलाचं पान पडू दे म्हणून, पण नाही, जागचं हल्लं नाही. मग काय आलो रिकाम्या हातीने परत. अरे याला काय अर्थ आहे? अरे इतका धडाडीचा युवक तू, तुझ्या हातून राज्याचं उत्तरदायित्व उत्तम रीतीने पार पडू शकतो, तरी तुला पद मिळू नये. नाहीतर काय, अरे आम्हाला खात्री होती की तुझाच विजय होईल म्हणून आम्ही अख्ख्या गावात पेढ वाटायला सुरुवात केली होती. आता त्याचं काय करायचं? काय हार, पण तुम्ही असं का वागलात? किमान मला विचारायचं तरी. आता संपूर्ण गावात माझ्या नावाने शिमगा होईल, लोक आवडीनं पेढ खात्याल, पण माझ्या अपयशाची चर्चा करतील. हसायला काय झाले? अरे म्हणजे आम्ही तुला म्हणलं की तुला खरं वाटलं म्हणून आम्हाला हसायला आलंय. आणि तुझ्या धाडसाचं आम्हाला कौतुक वाटलं. तुला खरंच खात्री होती की तू राजा होशील म्हणून? चला, कोणी राहिला आहे का? कृपया सर्वांनी येऊन ही परीक्षा द्यावी. माझी चेष्टा करताय ना? माझ्यात किती धाडस आहे यापेक्षा तुमच्यात किती धाडस आहे बघू. आता पहिली तुम्ही परीक्षा द्या आणि मग बघू. चला चला लवकर बघू अरे, की चला. मग. पुत्री, या सगळ्या देवमूर्ती हे पूजेचे साहित्य कुठे नेते आहेस? पिताश्री, मी बृहस्पतीच्या व्रताचा वसा घेतला आहे आणि हे व्रत असे सोडून चालायचे नाही. घेतला वसा टाकून चालणार नाही. घर नसले तरीही मी हे व्रत करत राहणार आणि त्यात खंड पडू नये म्हणून हे पूजेचे साहित्य मी वस्त्रात बांधून घेतले आहे. बाळ, तू एवढ्या सातत्याने आणि मनोभावे बृहस्पती व्रताचे पूजन केले आहेस की त्याचे यथोचित फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही बघ. मला तुझा अतिशय अभिमान वाटतो. पिताश्री, यांचे सुखरूप असणे, पुन्हा भेटणे एवढेच फळ मिळावे. ह्या व्यतिरिक्त जीवनात काही नाही मिळाले तरी भगवंताकडे एका शब्दाचीही तक्रार असणार नाही. ठीक आहे, चल. ओम नमः शिवाय. परमेश्वरा, मला राजा वगैरे काही नाही व्हायचं, केवळ माझी आणि माझ्या कल्याण दादाची एकदा भेट घडवून द्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. थांब थांब, मला जाऊ दे, मी जातो की.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अहो चला. ओ ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. महाराज, महाराज, देवानं कौल दिला. या महाराज, या. अखेर दैवी संकेत मिळाला. आपल्या राज्याला नवीन उत्तराधिकारी लाभला आहे. आता आपले राज्य, आपले सिंहासन पोरके राहणार नाही. आणि आपल्या नवीन महाराजांना भेटण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहात. दैवी संकेतानुसार आपल्या राज्याच्या सिंहासनावर बसणारे हे सदगृहस्थ महाराज, आपले नाव काय? महाराज, कृपया आपले नाव सांगावे. मंडळी, मनुष्याचा जन्म हा कायम सुखाच्या शोधासाठी धावत असतो. कधी ते सुख ऐहिक असतं, कधी धनाचं असतं, कधी प्रीतीचं असतं, तर कधी सत्तेचं सुद्धा असतं. परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाच्या वाट्याचं ठराविक सुख मापून दिलेलं असतंच. आता जर त्या पलीकडे जाऊन मनुष्यानं हाव धरून अधिक सुख मिळवायचा प्रयत्न केला तर शक्यता अशीच असते की आधी प्राप्त केलेलं सुख देखील त्याच्यापासून हिरावून घेतलं जाईल. म्हणून कोणताही लोभ मनात न धरता आपण समाधानानं कार्य करत राहावं. म्हणजे भगवंत आपल्याला निश्चित फळ देईलच. तेव्हा मंडळी, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.